ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची नाळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातली अतिशय प्रतिष्ठेची लढाई झालेल्या संगमनेर बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर बाजार समितीत विखे पाटलांनी थोरातांना आव्हान दिलंय। या बाजार समितीत सत्तांतर होणार का हे काही वेळात स्पष्ट होणार आहे। 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 18 जागांपैकी विखे गटाला किती जागा मिळतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। हरीश, अनेक वर्षानंतर कदाचित ही टफ फाईट होतीये संगमनेरमध्ये आणि 2 महसूल मंत्री, एक आजी माजी महसूल मंत्री आमने सामने आहेत आणि प्रतिष्ठेची ही लढाई आहे। काय अंदाज आहे? नक्कीच विलास, ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। आपण जर बघितलं तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी निवडणूकच झालेली नव्हती। त्यांची बिनविरोध जी निवडणुकाची जी परंपरा आहे ती यावेळी मात्र खंडित झालेली आहे आणि आता विखे पाटील भाजपात गेल्यानंतर कुठेतरी थोरातांच्या ज्या मतदारसंघातील संस्था आहेत या काबीज करण्याचा प्रयत्न विखे पाटलांकडून होतोय, तर दुसरीकडे थोरात देखील विखे पाटलांच्या मतदारसंघातील संस्था काबीज करण्याचा प्रयत्न करतायत। आणि आज जी बाजार समितीचं जे काल झालेलं मतदान आहे याची मतमोजणी आज होते आहे। 18 जागांसाठी ही लढत झालेली आहे आणि विखे पाटील आणि थोरात गटामध्ये थेट सामना त्या ठिकाणी झालेला दिसतो आहे आणि आज स्पष्ट होणार आहे की विखे पाटील त्या बाजार समितीमध्ये एंट्री करणार का, काही जागा निवडून येत आहेत की सत्तांतर होतंय, बाळासाहेब थोरातांना शह देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच तुम्ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा, कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे या सगळ्या निकालांची। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये